दादा तुम्ही एक सांगा की हे आरोप झाले, अगदी मोठ्या मोठ्या नेत्यांनी आरोप केले, कधी ते या सगळ्या राजकारणानंतर तुम्हाला असं म्हटलं की सॉरी आम्ही तुमच्यावर चुकीचे आरोप केले होते म्हणून, कधी तुमची माफी बिफी मागितली की नाही त्या मित्र म्हणवणाऱ्या? हसतात चालतं राजकारणात, जाऊ दे झालं गेलं संपलं असं. मी तो एक तेव्हा एकदा राजीनामा दिला. दुसऱ्यांदा 2019च्या निवडणुका चालू होत्या आणि अचानक ईडीनं एक अशी नोटीस काढली म्हणून सांगण्यात आलं की पवार साहेबांना बोलवलं. त्यामध्ये राज्य सहकारी बँक त्या बोर्डात मी होतो, परंतु मी मिटिंगला जाऊ शकत नव्हतो कारण मी राज्याचा उपमुख्यमंत्री होतो. पण हे सगळं तिथं घोटाळा झाला आहे आणि हे जे सूत्रधार पवारसाहेब आहेत असं काहीतरी रंगवलं. तर आम्ही चव्हाण प्रतिष्ठानला बसलेलो होतो आणि ते बसल्यानंतर तिथं चर्चा झाली. तर म्हणलं साहेबांचा काही संबंध नाही बँकेशी, काही नाही ह्यांचं. मग तिथं असं ठरलं की पवारसाहेबांनी आता प्रचाराला महाराष्ट्रात त्यांना फिरायचं आहे, त्याच्या आधी ईडीच्या ऑफिसला जायचं. काय मला प्रश्न विचारायचे ते विचारा, कारण मी नंतर प्रचाराला बाहेर पडल्यानंतर मला वेळ मिळणार नाही, मला तुम्ही बोलवलं तरी येता येणार नाही, त्यापेक्षा आधीच काय ते. आणि असं तो ठरल्यानंतर मी नंतर विचार केला की बाबा माझा फक्त मी बँकेचा डायरेक्टर म्हणून ते एक अशा पद्धतीनं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न झाला की इथं गडबड आहे. आज निलेशजी ती बँक दरवर्षी विद्याधर अनासकरच त्याचे चेअरमन आहेत, दरवर्षी 600 कोटी, 615 कोटी, 730 कोटी, 750 कोटी नफ्यात आहे. जर बँकेत भ्रष्टाचार झाला असता तर 650 कोटी रुपये नफा होऊ शकतो. एखाद्या बँकेत भ्रष्टाचार झाला तर पार तिचं वाटोळ होतं. रुपी बँक घ्या, कितीतरी बँक, शिवाजीराव भोसले बँक घ्या, कितीतरी बँका मी तुम्हाला दाखवील. पण अशा पद्धतीनं जे काही चालतं त्याचा. आणि मग तेव्हाच गेलो आणि आमदारकीचाच राजीनामा देऊन टाकला. म्हणलं हे काय, कधी कधी मनात येतं की जाऊ दे आपलं शेतीवाडी करावं, मला शेती करायला आवडते आणि काय असं. आणि अशा प्रकारचा शेवटी आम्ही पण माणूस आहोत, आम्हाला पण मन आहे. आणि एखादी गोष्ट तुम्ही चुकीची केली, आरोप झाले तर एक वेळ मन आपल्याला सांगतं अरे तू केलेलं आहे त्याच्यावर तू आरोप झाले तर तुला आता वाईट वाटायचं काय कारण. परंतु ह्याच्यात कधीच काही केलं नसताना जे पद्धतशीरपणे आमच्या उमेदीच्या काळात आम्हाला अतिशय चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या समोर नेण्याचा जो प्रयत्न झाला त्याच्यातनं आमचं नुकसान झालंच ना. अगदी खरं आहे. मुळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हा काही नवीन प्रकार नव्हता, मात्र ज्या स्वरूपातले आरोप मधल्या काळात झाले आणि त्यातून जे संबंध ताणले गेले. मुळात महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये दोन राजकारणी एकत्रित बसू शकतात, चहा घेऊ शकता, बोलू शकता आणि एकामेकाच्या दुःखामध्ये आनंदामध्ये एकत्र येऊ शकता, अशा स्वरूपाचं वातावरण आहे. पण ज्या स्वरूपाचं वातावरण ताणलं जात आहे, अगदी आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का, आम्ही पण बघून घेऊ, अशी भाषा सध्या व्हायला लागली आहे. ही काही योग्य नाही. महाराष्ट्राची संस्कृती ही काही सांगत नाही. दादा, सुसंस्कृत महाराष्ट्राला सुसंस्कृत असं नेतृत्व मिळेल आणि मुळात संस्कृतीच्या राजधानीत सुसंस्कृत नेतृत्व तयार होईल अशी अपेक्षा करूयात आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.